न्याय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, कारण आम्ही पण बरेच वर्ष याच्यावर काम करतोय, निरंतर काम करतोय आणि कुठेतरी आज याच्यावर न्याय होईल आणि निकालाला कुठेतरी पूर्णविराम मिळेल, अंत मिळेल असं वाटतंय. कारण बरेच साक्षीदार तपासले गेलेले आहेत, बरेचसे हॉस्टेल झालेले आहेत साक्षीदार, बरेच साक्षीदार वारलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या अंती कुठेतरी आज या विषयाला, या खटल्याला पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा आहे आणि न्याय होईल आणि सगळ्या आरोपींना मुक्तता मिळेल अशी अपेक्षा आहे. सर, तुम्ही काय पुरावे सादर केलेले होते, कशा पद्धतीने हे पुरावे सादर केले, तुमची बाजू तुम्ही कशी मांडली होती एवढ्या वर्षांमध्ये एका वेळेस नाही सांगता येणार, पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आमच्या फेवरमध्ये होत्या, आमच्या बाजूने होत्या आणि तशाच प्रॉसिक्युशनच्या विरुद्ध पण होत्या. पण सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रोसिजरल लॅप्सेस आहेत, लॅक्युनाज आहेत, खोटे पुरावे तिथे प्लांट करण्यात आले. आपल्याला माहिती असेल, शेखर बगाडे नावाचे अधिकारी होते ATSचे, ज्यांनी जाऊन सुधाकर चतुर्वेदींच्या घरामध्ये, नाशिकच्या आर्मीच्या देवळाली कॅम्पमध्ये घरामध्ये जाऊन RDXचे ट्रेसेस प्लांट केले होते. इतकी यांची मजल गेली. माननीय पूजनीय साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आहेत, दडदडीत स्त्री आहे, साध्वी आहे, त्यांना जेलमध्ये घेऊन जातात, कस्टडीमध्ये घेतात आणि त्या व्हीलचेअरवर पाठीचा मणका तुटलेल्या बाहेर येतात आणि कुणीच काही प्रश्न विचारत नाही. याच्याबद्दल मला असं वाटतं ही शोकांतिका आहे आणि ह्या सगळ्याचा न्याय आणि निर्णय आज कोर्टामध्ये होईल असं वाटतं. सिस्टीम फेल्युअरचा निर्णय आज होईल असं वाटतं. सिस्टीम फेलियरचा, कोणत्या सिस्टीमच्या फेलियरचा आपण म्हणतो हे महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा यंत्रणा आणि नेते हे ज्याच्या हाती काठी आमची चाकरी त्याच्यासाठी ह्या भावनेने काम करतात, तेव्हा काहीच खरं होऊ शकत नाही, तेव्हा सगळं गौड बंगाल असतं. आज कुठेतरी आम्हाला अपेक्षा आहे की पोलीस यंत्रणा असेल किंवा NIAची यंत्रणा असेल ही प्रामाणिकपणे काम करते. आपण देशामध्ये बघत आहोत, त्या मानाने आम्हाला असं वाटतं की आज न्याय होईल. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते आरोपीचे वकील रणजित सांगळे. इतके वर्ष ते देखील आरोपींच्या बाजूने न्याय देण्यासाठी आरोपींना लढताना पाहायला मिळतात. विविध पुरावे त्यांनी इतक्या वर्षात सादर केलेले आहेत. नेमका रिझल्ट काय येतो याकडे त्यांचं देखील लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.